morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me is Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine starts झाले. नायसा गेले स्कूलमध्ये, मी चाललो क्लिनिक, हॉस्पिटल क्लिनिक. अँड रचना किचनमध्ये टिफिन रेडी केला आहे, नाश्ता रेडी झाला आहे, अँड आईची छान पूजा चालू आहे. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे. आता ॲक्च्युली वाजले आहेत दुपारचे 2. सनी गेला आता हॉस्पिटलला गेला आहे तो. त्याचा आज पूर्ण दिवस आहे, लाईक क्लिनिक हॉस्पिटल क्लिनिक. 2 नाही वाजलेत, 2:30 वाजलेत. आणि नायसा आहे, बसली आहे. सो सकाळी मी बाहेर गेलेली आईबरोबर, म्हणून काही जास्त काही शूट नाही केलं. आता आली, फ्रेशअप वगैरे झाली, जेवण वगैरे झालेलं आहे. पण तू तिला का घेतली आहे? तिला कशी सांभाळणार आपण? रोज रॉंग दाबत्या नाहीसा. अरे मला नाही माहिती. तू सोनी आणि नायसा आम्ही चाललो बाजारात. नायसाला आनंद यायचा आहे कारण आम्ही बाईकवर चाललो है ना. कारपेक्षा बाईक जास्त आवडते तिला. सो आज आम्ही बनवणार आहोत पिझ्झा, कारण दादा पण आहे. मला चीज आवडते. नाहीसा तू काय खाते का पिझ्झा? मला चीज आवडते. बघूया किती खातेस. म्हणून आम्ही चाललो ब्रेड घ्यायला. हो, काय माहित, मी तर कधीच नाही पाहिलं तुला पिझ्झा खाताना. बाहेरचा पिझ्झा वेगळा होतो आणि आईचा पिझ्झा वेगळा होतो. होतं का बघ? होत आहे, थोडा तरी होत आहे. पिझ्झा टाइम ना मम्मीला केलंय ना अन्नदानाची रिसिप्ट. काय ते? आई अक्कलकोटला गेलेली ना, तर नायसाच्या नावावर आईने अन्नदान केलं. यानू आणि सावीच्या नावावर पण केलं. काळजी तोडलं वाटतं मी. श्री स्वामी समर्थ. नायसा टाकळी. डिनर टाइम. आज काही स्पेशल मेनू चालू आहे. पिझ्झा,
बर्गर, वरण भात पण तिला माहिती मला वरण भात लागतोच. सो बर्गर मी टेस्ट कर, वरण भात मी माझा मेन कोर्स. आज फॉर अ चेंज नाहीसा मला स्वतःहून बोलली. तिला सांगितलं दादाला खायचंय पिझ्झा. दादाला विचारलं तुला काय खायचंय, मग आम्ही काय पण सांगू म्हणजे काही पण असं नसतंच. मला एक सांग तू स्पेसिफिक, नूडल्स हवंय, पिझ्झा हवाय, काही पण. मग मी बोलली पिझ्झा खाशील का, पिझ्झा खाते, हां चालेल. एवढा आवडीने खाल्लाय त्यांनी, बर्गर पण खाल्ला. मग नाहीसा बोलते त्याला पिझ्झा, मला नाही, बर्गर पाहिजे, चीजी चीजी. नवीनच काय आलं काय माहिती, कोणाचं बघितलंय खाताना. पूर्ण खाल्ला प्रीतीने बर्गर. मीच सरप्राईज झाली. पहिली अशी आई असेल जी थोडीशी आनंदात होती. कारण नाहीसा अजिबात ते खात नाही. बर्गर, पिझ्झा, पास्ता, म्हणजे आम्हाला असं वाटतं हा ते फ्राईज खाते जे एकदमच चुकीचे. म्हणजे ठीक घरातलं खाते, इट्स वेल अँड गुड, मी खूप खुश आहे, सगळं कडधान्य खाते. पण प्रॉब्लेम असं होतं की जेव्हा मी बाहेर जातो काही काही जागेवरती ह्या सगळ्या गोष्टी नाही मिळत. मग तिच्यासाठी आम्हाला असा एक रेस्टॉरंट शोधायला लागतो जिथे बिर्याणी मिळते किंवा राईस, जिरा राईस असं मिळतं. मी खुश झाले, आवडलं तिला मेन म्हणजे. आता हे कधी तो नंबर लागेल परत मला माहिती नाही. ठीक आहे, तू खाशील बर्गर? मग आता खायला लागला खाशील ना? बनवायला मटेरियल कमी टाक. कसा होता तुझा दिवस? छान बिझी गेला. मटेरियल म्हणजे मी कांदा टोमॅटो तुझ्यात नाही टाकणार, मला माहिती नाही. तुझ्यावरतीच गेलीये. ती पण अशी बाहेर काढते. तिला फक्त चीज हवा होता, मग मी फक्त टिक्की आणि चीज आणि मेयोनेज टाकते, दुसरं काय नाही टाकत. आणि पिझ्झा पण खाशील? नाही, पिझ्झा नाही आवडत आपल्याला. टेस्ट केला मी आल्याला, रचनाने भरवलं, नाही आवडला तुला. ठीक आहे, पिझ्झा आपण हे नाही. मी नायसाला दोष देऊन काहीच फायदा नाहीये. सनी सारखीच आहे when it comes to food. पण ठीक आहे, विथ टाइम सनी माझ्या बरोबर राहून थोडं तरी विचार ऍडजस्ट करतो, पण नायसा नाही करत. परत पेशंट्स आता व्हायरल इन्फेक्शनचे तर वाढलेच आहेत, त्याचसोबत स्टमक इन्फेक्शनचे खूप सारे पेशंट झालेले. एक तर 2 तर बेबीज ॲडमिट झालेत, एक स्टमक इन्फेक्शनचा आणि एक सिव्हिअर रेस्पिरेटरी इन्फेक्शन. एवढं की त्याला ICUमध्ये ॲडमिट करावं लागलं. आणि लकीली तो रिकवर झाला विदिन 4 days. नाहीतर मग आम्हाला परत दुसरीकडे शिफ्ट करायला लागणार होता, कारण तेवढा तो सिरियस होता. पण लकीली सगळं काही व्यवस्थित झालं अँड फायनली आज डिस्चार्ज झाला तो. सो हॅपी फॉर हिम. आणि हॉस्पिटलमध्ये तर बिझीच आहे. NICUमध्ये पण एवढे क्रिटिकल बेबीज आहेत. एक तर एवढा क्रिटिकल होता की त्याला वाडियामध्ये शिफ्ट केलं, कारण त्याचे म्हणजे आम्ही खूप प्रयत्न केले त्याला सेफ करण्यासाठी, वाचवण्यासाठी, पण काय गोष्टी आमच्या हातात नव्हते. प्लस फायनान्शियली पण पॅरेंट्सला विचार करायला लागतं, म्हणून मग ते वाडियाला शिफ्ट केलं बाळाला. फायनली दिवस संपला अँड नथिंग स्पेशल. आज नॉर्मल काय असं रुटीन होतं. सो इन प्रोसेस बर्गर आज रिअल हे काळा म्हटलं. ते ऍक्च्युली मगाशी तळलं ना, त्याचं ते सेटल झाले. ते चांगलं नाही. आता निघणार ते. कोण आलेलं? ही ऋतुजा. ऋतुजा. आणि मी गेस केलं, कारण कधी आलेली? आज संध्याकाळी आलेले. तिच्या नंदेचं हे ना. मी ती आली तर मी खूप झोप येत होते, कारण सकाळी बाहेर गेली तिकडनं लेट आली. तर सकाळी 10 वाजता सगळं काय आवरून, वाइंड अप करून, जेवण रेडी करून, सगळ्यांचं आवरून मुंबईला पण गेली. मुंबईला नाही गेली, कुठे? ठाणे. कुठे गेली? अंबरनाथला गेली. सॉरी, अंबरनाथला गेली. फ्युनेरलला गेलेली आई बरोबर. तिथून ती आली पण फटाफट आलं. मी तिला 10ला गेली, 11:30ला पोहोचली, 12ला मी निघाली, 12 सव्वा 12ला काहीतरी निघाली आणि 1:30ला मी घरी होती. आणि मग मी थकली खूप, सकाळपासून धावून झोप हार्डली आय गेस 3 तास झोपली. जेवल्यानंतर मला व्हिडिओ एडिट करत होतो, व्हिडिओ फोन पडला तोंडावर आणि कधी झोपली कळलंच नाही.
मी बोलले जाऊन दे आता, जास्त स्ट्रेस नाही. आणि अचानक आठवलं की ती येणार आहे म्हणून मी उठली पटापट झोपेतच होते अर्धा वेळ. खूप वेळ गप्पा मध्ये नाही बघितलं. चल, यू वॉन्ट चीज राईट? चीज, आमटी भात आमचा. आमची बात नाही, सॉरी, वरण भात And भात. भाई गरम आहे अजून. माझे कॅसेरोल किती सकाळची चांगले आहेत सगळे. चवळी थोडीशीच राहिली. ऊन आलं. सगळं काय वाइंड अप झालंय. हा, मस्त जेवलो. किती मोनोटोनस असतात ना गोष्टी, काय तेच 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 रुटीन. मग काही काही लोक विचारतात म्हणून तुला तेच कमी कंटाळा नाही येत? येतो ऑफकोर्स. म्हणजे डेली तीच आहे ना माझी रुटीन. पण तसं असलं तरी तू आहेस. थोडंसं एक वेगळेपणा येतो, आपण बाहेर जातो. काही काही लोकांचं तर ऍक्च्युली सेम रुटीन असतं. सकाळी उठा, सगळं वर्षभर, हे करा. वर्षातून एकदाच असलं आय गेस ऑफ. तो काय पण असतो की नाही हा पण मला प्रश्न आहे. कारण खूप लोक असे आहेत जे अजूनही वर्षानुवर्ष सेम पॅटर्न, सेम रुटीन, सगळं त्याच्यामुळे सेम. मग काही फ्रस्ट्रेशन काही येतं ना. लोकांचे इव्हन ते बाहेर गेले, कुठे मार्केटला गेला किंवा काही गेलं तरी तो रूट पण सेम असतो. देर इज नो सच चेंज. त्याच्यामुळे मग ते फ्रस्ट्रेशन एक्झॅक्टली, त्याच्यामुळे फ्रस्ट्रेशन होतं. थोडा चेंज असणं गरजेचं आहे. मी आत्ताच एक आर्टिकलमध्ये वाचलेलं की विमेन्सला मंथमध्ये ॲटलिस्ट 2 to 3 times बाहेर जाणं गरजेचं आहे एक मेंटल पीससाठी. कारण सतत तेच 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 मी तर एक चालू आता एक पोस्ट पाहिलं इंस्टाग्रामवर की मिनिमम 7 वेकेशन्स यू नीड. बापरे, 7 आपण खूप वेकेशन करतो. टू हॅव अ हेल्दी आणि स्ट्रेस फ्री लाईफ. असं का आत्ताच ऍक्च्युली जनरेशन म्हणजे हे आपलं टाइमच असं झालेलं आहे ना. तरी आता सोशल मीडियामुळे लोक बऱ्यापैकी अवेअर आहेत वेगवेगळ्या गोष्टी, हो हो हो, कसं त्याच्या आयुष्य लीड करायचं हा. किंवा म्हणजे नाही, त्या सोशल मीडियावर ज्या गोष्टी दाखवतात ते तुम्ही घ्यायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला नवीन गोष्टी नक्कीच कळतात. पण काही लोक त्यात खूप घुसतात ना, म्हणजे एवढं डीप असं ह्याच्यात जातात ना की मग ते त्या इल्युजनरी वर्ल्ड मध्ये राहतात. म्हणजे की एकदम अरे नाही, हे जे म्हणतात ना तेच म्हणजे काहीही असो, कोणतीही पोस्ट असो, कोणताही कॉन्टेंट असो, काहीही असो. इव्हन जेव्हा मी बघते तर मी पण खूप काही गोष्टी स्क्रोल करते. माझ्या ह्याच्यात तर ते जास्त मोटिवेशनल वाल्याच गोष्टी आहेत, कारण मी माझा फोकस तिथेच असतो, मी तेच ऐकत असते. बट अशा खूप गोष्टी जिथे मला असं वाटतं की नेसेसरी नाही आहे. म्हणजे मग काही लोक खूप त्यात मी कॉमेंट्स वाचल्यानंतर कळतं की ते खूप डीप विचार करतायत. एवढं खरंच गरज आहे का, असं पण वाटतं मला कधी. ठीक आहे, ब्रेकची गरज आहे, सगळ्यांनाच ब्रेकची गरज आहे. आणि येस, जे मला लोक म्हणतात की हे तुला आवडतं का, हे सेम रुटीन. खूप बायकांना मला कमेंट केलेत, म्हणजे मेसेज केलेत इंस्टाग्रामवरती, तू सेम रुटीन फॉलो करते, सेम रोज तसंच उठते, सगळं तसंच करते, कंटाळा नाही येत मला. कारण खूप जणे आहेत जे सेम रुटीन फॉलो करतात, जॉबला जातात. आपण थोडं बाहेर फिरतो. एक्झॅक्टली, मी तेच म्हटली ना, माझ्या आयुष्यात सनी आहे. आणि मेन म्हणजे माझी फॅमिली पण तशीच आहे. असं नाहीये की आम्ही सेमच गोष्टी करतो. कधी कंटाळा तर म्हणतात की अरे नको जेवण, घरी नको बनवू, आपण काहीतरी वेगळं करू. थोडं लिबर्टी आहे, थोडं फ्रीडम आहे. एक्झॅक्टली, ते पण फार गरजेचं आहे. म्हणून ही लाईफ मुझे पसंद आहे. फक्त आता थोडीशी रचनाने मला प्रॉमिस केलंय. काय? रचना म्हणते की पुढच्या 7ही जन्मात मला तूच नवरा पाहिजे असं. त्या दिवशीच तुला आठवतंय ते गाडीत मी बोललेली ते डायलॉग होता तुझा? हा,
काय डायलॉग होता पण तिने कशावरनं बोललेली रे? काय माहित मी होता तो डायलॉग तू बोलतो आम्हाला असंच काहीतरी झालं मला आठवतंय. म्हणजे आपण गाडीत बसलो आणि तुला एकदम ऑल ऑफ अ सडन बोलली सातो जन्म मग तुम्हाला. मला रचना विचारते मी चालेल ना तुला हे होतं. मी का बोलली मला नाही आठवत पण मला असं वाटतं मी थोडीशी इन्सिक्युअर झाली. म्हणजे आय एम सो लकी टू हॅव यू इन माय लाईफ. मी जेवढं बोलेल तेवढं कमी आहे. आणि त्या दिवशी मला एकदम असं अचानक वाटलं खूप जेलस फील झाली मी थोडीशी. म्हणजे माझ्याबरोबर तू असून सुद्धा मी जेलस फील झाली. असं आम्हाला सनी दादा सारखाच मुलगा हवा आहे यु नो असं ते थोडंसं. मग मला असं वाटलं की नाही अरे पुढच्या जन्मात पण मला हाच पाहिजे. मला नाही कोणाबरोबर शेअर करायचं आहे. त्यावर मी त्याला विचारलं की मी तुला चालेल का? तुझं काय उत्तर होतं बाय द वे? एकदम थंड उत्तर होतं. एकदम थंड झाले बोला. हा असं पण देतं रे उत्तर. काय मलाच आठवत नाही पण हा तो एकदम थंड उत्तर होता. आणि त्यात मी मला वाईट पण नाही वाटलं बिकॉज मला माहितीये जेव्हा सनी ड्राईव्ह करत असतो तेव्हा तो फुल फोकसने ड्राईव्ह करतो. त्याला काय बोललं ना अर्ध्या गोष्टी मला माहितीये काही गोष्टी सनी असं ऐकतो पण त्या टायमाला तो माझं मन राखण्यासाठी काही उत्तर देतो पण ते कधी कधी मनापासून नसतं. तो त्याचं नंतर तो एक्सप्लेन म्हणून त्याने आत्ता काढलाय त्याचा तो विषय. सो ठीक आहे आय कॅन अंडरस्टँड. काय पण त्याचं उत्तर काय? ऑफकोर्स तुला मी तो डायलॉग बोललो ना 2 महाशिवरात्रीला बोललोय तुला सर्व गुण संपन्न. आणि सनीने ह्या वेळेसची पोयम एवढी सुंदर लिहिलेली एवढी सुंदर. ह्या 11 वर्षात म्हणजे जी मला फर्स्ट पोयम त्याची आवडलेली ती तर मी कधीच नाही विसरू शकत. बाकीचे आठवतात तरी का म्हणजे तुला एकदा जागेवर बसून सगळ्या पोएम्स वाचायला पाहिजे. हे ना एकदा फुर्सत मध्ये आपण त्याची एक छान बुक बनवूया. मी टाइम म्हणून बुक बनवूया. मग तुला अजून इमोशनली अजून तू माझ्या नाही पण ह्या वेळेसची तर एकदमच मला एकदम असं रिलेट झाली मी त्याला घेऊन. तशी पण रिलेट होतेच. 1-2 लोकांनी विचारलं दादाची ह्या वेळेसची पोयम नाही वाचली तू? खूप लेट वाचली ना मी. असो चला दिवस संपलेला आहे. त्या बॉडी हळूहळू साथ नाही देते आता जोर अय्यो हे राहिलंच. चला सो फायनली द डे कम्स टू एन एंड. भेटूया लवकरच आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. टिल देन बाय टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. आणि मस्त आपलं आयुष्य जगा बिंदास. लिव्ह युअर लाईफ टू द फुलेस्ट. कोणाचं ऐकू नका स्वतःचं ऐका आणि जग. नाही कोणाचं ऐकू नका नाही. कोणाचं ऐकू सगळ्यांचं नका. ऐका पण आपल्या मनात. एक्झॅक्टली. हा म्हणजे तेच मी हा प्रेमाने बोलला मी एकदम रूढ ह्याच्याने बोलली असं समजून मुफट ह्याच्याने मी डायरेक्ट बोलली. सगळ्यांना हा जरा गोडीत थोडासा घेऊन प्रेमळ असं होऊन वागून म्हणजे ऐकायचं आणि पण आपल्या मनासारखंच करायचं. एक्झॅक्टली तसंच. हा आहे सनी आणि मी आहे रचना. नाव एंजल. अपोजिट्स होत आम्ही पण अपोजिट अट्रॅक्ट म्हणतात ना तसं मला आहे. चलो बस आता तुम्हाला चला आता मला झोप आली. चल चलो. I guess you ready for the okay. That's so fun. Baba, Baba. You think so? अल्फाबेट्स काढ ना. That.